नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2025 आणि 2026मध्ये आयोग ज्या परीक्षा घेणार आहे त्या सर्व परीक्षांचं टाईम टेबल किंवा शेड्यूल वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वप्रथम बघा, यावर्षीमध्ये 2024-25चे जे ॲड आहेत तर त्या ॲडची इथे माहिती दिलेली आहे. तर सर्वप्रथम कोणते ॲड आहेत तर महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024ची परीक्षा आहे. तर त्याची ॲड आहे 9 ऑक्टोबरला. त्यानंतर जानेवारी 2025 म्हणजे 5 जानेवारी 2025ला त्याची पूर्व परीक्षा असणार आहे. आणि मुख्य परीक्षा 1 जून 2025 आणि सप्टेंबर 2025मध्ये अंदाजित निकाल लागणार आहे. म्हणजे 2024ची संयुक्त पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी किंवा गट ब ची, तर ती जानेवारी 5ला पूर्व परीक्षा असेल. मुख्य परीक्षा असेल 1 जून 2025ला. त्यानंतर आहे गट क म्हणजे ग्रुप सीची जी परीक्षा आहे तर ती गट क मध्ये परीक्षा असणार आहे 2 फेब्रुवारी 2025ला आणि मुख्य परीक्षा असणार आहे 29 जून 2025ला. म्हणजे 2 फेब्रुवारी आणि 29 जून 2025 यावेळेस ही परीक्षा पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल. त्याच्यानंतर महत्त्वाच्या परीक्षा किंवा तारखा बघा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, तर याची परीक्षा आहे 26 मार्च 2025ला पूर्व परीक्षा, 13 सप्टेंबर 2025ला मुख्य परीक्षा. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा ही आपली जी राज्यसेवा आहे तर ती परीक्षा गट ब मध्ये असणार आहे. पदांची श्रेणी त्यामध्ये पहिली परीक्षा आहे 1 डिसेंबर 2024 म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये ही पूर्व परीक्षा असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ची जी आहे तर ती कधी होणार आहे, डिसेंबर 2024मध्ये होणार आहे. आणि मुख्य परीक्षा कशी असणार आहे त्यांची, तर त्यामध्ये मुख्य परीक्षा ही 26 एप्रिल 27 एप्रिल आणि 28 एप्रिल 2025मध्ये होणार आहे. तर सकाळी भाषा विषयाचा पेपर असणार आहे, दुपारी भाषा विषयाचा पेपर मराठी आणि इंग्रजी. त्यानंतर 27 एप्रिलला सकाळी सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 2. त्यानंतर 28 एप्रिलला सकाळी सामान्य अध्ययन पेपर 3 आणि सामान्य अध्ययन पेपर 4. अशा पद्धतीने ही मुख्य परीक्षा 26 एप्रिल 27 एप्रिल आणि 28 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे. त्यानंतर पुढची परीक्षा कोणती आहे बघा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा. महाराष्ट्र वनसेवेची जी मुख्य परीक्षा आहे तर त्या इथे तुम्ही टाईम टेबल बघू शकता कशा पद्धतीने दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा सर्व माहिती वाचू शकता. या ठिकाणी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कारण आपण मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त परीक्षेचा अभ्यास करणारी पोरं कंबाईनचं ग्रुप बी आणि ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा किंवा राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करणारी सगळ्यात जास्त मुलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण तारखा बघतोय. तर त्यानंतर हे झाले 2024 आणि 25च्या पूर्व परीक्षा. तर राज्यसेवा 2025ची परीक्षा कधी होईल, तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा ही जी आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा ही जी आहे ती जानेवारी 2025मध्ये त्याची ॲड येईल आणि 28 सप्टेंबर 2025ला पूर्व परीक्षा होईल. 28 सप्टेंबर 2025 म्हणजे 2025चं जे शेड्यूल किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये पेपर घेणार आहे तर त्या पद्धतीनं ती परीक्षा कधी होईल, 28 एप्रिल 2025ला. ते मुख्य परीक्षेच्या तारखा कशा आहेत, भाषा पेपर 1, भाषा पेपर 2, त्यानंतर निबंध असेल, परत सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 असे पेपर असतात आणि एक ऑप्शनल पेपर असणार आहे वैकल्पिक विषय, तर त्याचे 2 पेपर. असे टोटल किती पेपर होणार, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पेपरचे तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची आहे. तर त्याच्या तारखा अजून दिलेल्या नाहीत या ठिकाणी. तर येणाऱ्या काळामध्ये आयोग व्यवस्थितपणे तारखासुद्धा डिक्लेअर करेल. त्यानंतरची परीक्षा आहे आपल्या कंबाईनच्या परीक्षा कधी आहेत ते बघू, ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर त्यानंतर महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही जी आहे तर STI, ASO, PSI किंवा दुय्यम निबंधक या सर्वांच्या परीक्षा ग्रुप बीमध्ये येत असतात. तर त्यांची परीक्षा आहे 9 नोव्हेंबर 2025मध्ये. 2025ची कंबाईन ग्रुप बीची एक्झाम कधी आहे, 9 नोव्हेंबर 2025 या तारखेला. त्यानंतर ग्रुप बीची मुख्य परीक्षा आयोग जाहीर केलं तसं त्यांनी दिलेले दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. हे झालं ग्रुप बीचं. आता ग्रुप सीचं काय, तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तर त्यासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2025. म्हणजे ग्रुप बीची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2025 आणि ग्रुप सीची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025. म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढच्या वर्षी, म्हणजे अजून 1 वर्ष कमी जास्त, म्हणजे टोटल 1 वर्ष बाकी आहेत परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा. यानंतर गट क चे मुख्य परीक्षा ही त्याच पद्धतीनं आयोग स्वतंत्रपणे
दिनांक जाहीर करेल आयोगाच्या वेबसाईटवरती, त्यावेळेस आपण त्या तारखा बघूया. तोपर्यंत अभ्यास व्यवस्थित करा. येणाऱ्या डिसेंबर महिन्यातली परीक्षा, त्यानंतर जानेवारी महिन्यातली परीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्यानंतर कंबाईनची पूर्व परीक्षा आणि कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षा तुम्ही व्यवस्थितपणे द्या. त्यानंतर पुढच्या परीक्षाही तुमच्यासाठीच असणार आहेत. येणाऱ्या काळात खूप साऱ्या परीक्षा आहेत, अभ्यास व्यवस्थित करा. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा किंवा जास्तीत जास्त त्यांच्याकडं माहिती शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.